जिंतूर तालुक्यातील कौसडी वालूर रस्त्यावर कौसडी गावाजवळ असलेल्या महादेव मंदिरासमोर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार दिनांक 17 जानेवारी रोजी दुपारी सुमारे 2:30 वाजता घडली। या अपघातात गजानन प्रल्हाद मोरे वय वर्ष 25 यांचा मृत्यू झाला असून बालाजी दत्तराव तळपटे वय 23 हे गंभीर जखमी झाले आहेत। दोघेही MH22 AG 0314 क्रमांकाची होंडा शाहीन कंपनीच्या दुचाकीवरून हट्टा येथील मारुती मंदिराचे दर्शन घेऊन माका गावाकडे परतत असताना हा अपघात घडला। कौसडी गावाजवळील महादेव मंदिरासमोर अचानक दुचाकी घसरल्याने चालकाचा ताबा सुटून दोघेही रस्त्यावर फेकले गेले। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ तातडीने मदत करत जखमींना चारचाकी वाहनातून बोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मजीद खान यांनी तपासणी केली असता गजानन मोरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने निष्पन्न झाले आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले। तर गंभीर जखमी बालाजी तळपटे यांनी पुढील उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या दुर्दैवी घटनेमुळे माका गावात शोककळा पसरली आहे। मृत गजानन मोरे यांच्या पश्चात आई व एक भाऊ असा परिवार आहे। या अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया बोरी पोलीस ठाण्यात सुरू असून पुढील तपास करत आहेत। मनोज टाक, जनशक्ती, बोरी।